नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. खूप छान ही भाजी होते. फायबर आणि प्रोटीनचं कॉम्बिनेशन हे आहे. नक्की करून बघा. तर आता आपण इथे लगेच आपल्या रेसिपीला सुरुवात करतोय. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी एक बाउल भरून घेतलेले आहे छोले. तर मी उकडून घेतलेले आहे. थोडंसं हळद आणि हिंग घालून मी हे छान उकडून घेतलेले आहे. जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला छोले बनवायचे असतील त्या प्रमाणामध्ये आपल्याला हे साहित्य घ्यायचं आहे. एक मिडियम साईजचे टोमॅटो मी धुवून घेतलेला आहे. मिडियम साईजची मी शिमला मिरची इथे घेतलेली आहे. मिडियम साईजचे 2 कांदे, थोडीशी कोथिंबीर. चला तर मग आपण पहिले साहित्य कापून घेऊया. बरेच वेळेला आपण शिमला मिरची बरेच जण खात नाही, तर ह्या पद्धतीने केली तर छोले सगळेच जवळजवळ आवडीने खातात. पण खात असतील नसतील तरी सुद्धा ही भाजी ही कॉम्बिनेशन खूप छान आहे. एखाद्या वेळेला नक्की करून बघा. शिमला मिरची मधल्या बिया बरेच जण काढून टाकतात. मी बिया काढत नाही. मला आवडत नसतील किंवा त्याच्या पाठीमागे काही दुसरे कारण असतील तर मी काढून टाकू शकता. पण मी शिमला मिरची कधीच भरलेली बनवलेली असेल किंवा भाजीमध्ये टाकलेली असली तरी सुद्धा मी शिमला मिरची मधली बी काढून टाकत नाही. टोमॅटो मधल्या पण बिया बरेच जण काढून टाकतात. मी टोमॅटो मधल्या पण बिया काढत नाही. मला आवडत नसेल किंवा काही समस्या असतील तर शारीरिक तर तुम्ही ते काढून टाकू शकता. टोमॅटो कापून घेतलेला आहे. कोथिंबीर इथे थोडीशी कापून घेते. भाजी आपली थोडीशीच आहे त्यामुळे आपलं साहित्य पण इथे आपण थोडंच घेतलेलं आहे. कोथिंबीर पण आपली इथे कापून झालेली आहे. नंतर फोडणीसाठी लोखंडी कढईचा आपण वापर करणार आहे. 2 टीस्पून मी इथे तेल घातलेले आहे. तेल कडकडीत आपल्याला इथे गरम होऊ द्यायचं. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. अर्धा टीस्पून मी इथे जिरं घातलेलं आहे. कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला तांबूस कलरचा होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा इथे व्यवस्थित आपला परतून झालेला आहे. 2 चिमटे मी इथे घालते हिंग. अर्धा टीस्पून पेक्षा कमी इथे आहे हळद. 2 टीस्पून मी इथे घेतलेले आहे भाजलेले शेंगदाणे जाडसर कुटून घेतलेले आहेत. ते घातलेले आहे. भाजलेले असल्यामुळे मी कांदा व्यवस्थित झाल्यानंतर ते टाकलेले आहेत. शिमला मिरची इथे घालून घ्यायची. टोमॅटो, कांदा सुद्धा आपण अगोदर टाकलाय. टोमॅटो आणि शिमला पण आपण इथे त्या फोडणीमध्ये घातले. कोथिंबीरचा स्वाद चांगला येतो. फोडणीमध्येच आपण घातलेली आहे. गॅस आपला मिडियम आहे. रस्सा भाजीचा मसाला आहे तर तो आपण 1 टीस्पून पेक्षा थोडासा कमी आहे. तर भाजी ज्या प्रमाणामध्ये आपल्याला करायची आहे तर त्या प्रमाणामध्ये तिखटाचं प्रमाण तुम्हाला जसं हवं त्याप्रमाणे इथे तुम्ही तिखट घ्या. शिजवून घेतलेले चणे आपण याच्यामध्ये घातलेले आहे. व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं. पाणी आपल्याला घालायचं आहे. 1 वाटीभर पाणी मी घेतलेलं होतं. एवढी वाटी भरून. पाण्याचं काही मेजरमेंट नाहीये. पण पाणी थोडंसं आटवून घातलं घेऊ शकतो. शिमला मिरची शिजायला वेळ जास्त लागत नाही. तुम्हाला भाजी थोडंसं जर रस्सा भाजीमध्ये हवा असेल तर पाणी तुम्ही अजून थोडंसं जास्त एक्स्ट्रा टाकलं तरी सुद्धा चालेल. आपल्याला हे छान शिजवायचं आहे. शिमला मिरची आणि टोमॅटो. चवीपुरतं इथे मीठ घातलेलं आहे. मीडियम गॅस करून मी आता हे शिजवून घेणार आहे झाकण ठेवून. पाच ते 7 मिनिटं झालेले आहेत. आपले इथे टोमॅटो मस्त ह्याच्यामध्ये शिजलेले आहे आणि शिमला मिरची पण आपल्याला हवी तशी इथे शिजलेली आहे. भाजी आपली इथे तयार झालेली आहे. भरपूर सारं प्रोटीन आणि फायबर युक्त आपली चणे आणि शिमला मिरची मिक्स अशी भाजी आपली इथे तयार झालेली आहे. शिमला मिरचीची भाजी आपली इथे तयार झालेली आहे.
नेहमीच आपण मसालेदार पदार्थ खात असतो, एखाद्या वेळेला ह्या पद्धतीने शिमला मिरची आणि चणे करून बघा. प्रत्येक भाजीचा एक स्वाद असतो, तर इथे शिमला मिरचीचा ह्या चण्या छोल्यांमध्ये खूप छान स्वाद उतरतो आणि मसालेदार आपण हा बनवलेला नाहीये, पण ह्याची चव अप्रतिम आहे. नेहमीच आपल्याला मसाले खायचे नसतात किंवा खायला आवडत नाही किंवा खायला पाहिजे पण नाही, तर ह्या पद्धतीने शिमला मिरची आणि चणे नक्की करून बघा. तुम्हाला सुद्धा आवडेल. आमच्याकडे ही भाजी सगळ्यांना खूप आवडते. तुम्ही सुद्धा करून बघा. माझ्या चॅनलवरती व्हेज नॉनव्हेज पदार्थांची प्लेलिस्ट मी दिलेली आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता. त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा आणि रेसिपी आवडली असेल तर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. होम कुक रंजना चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या जुन्या नवीन व्हिडिओज मी घेऊन येत असते त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. असेच एक छानशी हेल्दी रेसिपी घेऊन आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.